नमस्कार मित्रांनो, भटका गेवा या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत। आज मी भटकाक नाही जाणे कसा बघू गेले तर आज मी इलय पिंडदान जा केलंय त्याचं विसर्जन करू केलंय। असे मी घाटकोपराकच तुमका दिसता ना कशी गावासारखी गोष्ट, झाडा झुडपा दिसतात ना बाजूक। या घाटकोपर भटवाडीक डोंगर असा आमच्या इकडे आणि त्या डोंगराच्या हरसून एक झरो वाहता। त्या झऱ्याक मी त्या विसर्जन करतले पिंडाचा। द्वितीयाक माझ्या वडिलांचा ह्या असता म्हणजे पितरांचा, तर त्या द्वितीयाक करूक गावला नाही, अडचण होती म्हणून आज केलंय मी। तर ते पिंडाचा आज विसर्जन करूक चाललंय मी आता। चला दाखवते तुमका मी खय चाललंय तो। बघा निसर्ग भटवाडीतलो। तो डोंगर दिसता पुढे, तो बघा। या जा दिसता ना खय ते पोलीस शिकाक येतात, गोळीबार करूक शिकाक येतात थोडे, त्यांच्यासाठी ह्या बांधलेला असा। तो डोंगर जमता तुमका? या बांधकाम केल्यापासून या डोंगराचा सौंदर्य सगळा ह्या झाला। असं ते बघूया काय गावता, काय दिसता काय। असा रान घन झाला ना, या वसाड झाला होता पण आम्हीच आपलं लावलं व्हडे, परत झाडा बेडाई आणि वाईट घाण झाला परत। ऐसून एक रस्तो गेलो वर डोंगरावर जाऊ, पण आपण व्हाळाकडे जातलो। ऐसून एक रस्तो गेलो वयतो वर चढ, आणि या उभा चढ असा आपण व्हाळावर जातलो पिंड विसर्जन करू।
तर वाईच वाईच पाणी दिसतं व्हाळाचा. तो काय डोंगर फोडले ना ते बाजून, पवईच्या बाजून डोंगर फोडल्याने, त्यामुळे काय झालं, तो झरो कमी झालो, आटलो. वाईच वाईच पाणी दिसता. बघूया खय खय तग्यात जातो आपण. या व्हाळाचा पाणी वाहता. आता बघा पिंडाचं विसर्जन करतोय. विसर्जन करतोय.
ओम मा त्रिपुत्रदेवं 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 हे बघा इथे पिंड विसर्जन केले आपण. हा झरा पाणी इथे भरपूर आहे, कंबरभर पाणी आहे. बघूया आपण दुसरीकडून वर जाऊया.
ते बघा ही दरड कोसळली आहे, दरड. हे बघा ही दरड कोसळली, या झाड कोसळला, माती ढिल्ली झाली असतली, समजला कसा नाही. बघूया मग. आता आपण घराकडे जाऊया. हे तो झरो बघलास मा कसो व्हावता, ह्याच्यापेक्षा जोरात व्हाय. पूर्वी हे गणपती सुद्धा विसर्जन करीत पहिले रहिवाशी, समजलास. हे आम्ही गणपती विसर्जन करू घेऊ पूर्वी पहिले रहिवाशी येत. ह्या सगळा कोसळान बिसळान सगळे माती मोल झाला सगळा. हे मोठो एक खड्डो होतो पूर्वी, तो दिसताना वयतो तसो एक मोठो खड्डो होतो. हे आता ही भर पडली, ह्या पाणी हय येऊन जमा. हो बघा ऐसो हय तो खड्डो असा ना, तो मोठो होतो असो तलावासारखो. मगे हाय आम्ही गणपती विसर्जन करू. लय वर्ष झाली त्या का आता. सगळा कोसळण बिसळण सगळा तो खड्डो बुजान गेलो. छोटे गणपती आपले विसर्जन होते आहे.
मित्रांनो, बघलास मी हाय विसर्जन केलंय ता होय पिंडांचा विसर्जन केलंय वाहत्या पाण्यात. माझ्या पितरांका सद्गती गावांत, माझ्या मातृक माझ्या पितृक सद्गती गावांत, माझ्या आज्याक आजीएक पणजेक पणजीक जे कोण असतील ते त्यांका सद्गती लाभांदे. म्हणून हो हय मी इलोय आता त्या पिंडदान करूक, विसर्जन करूक. समजलास? मी एक प्रार्थना बोलतोय, रोजची करतोय. एक जेवणातलो एक घास काढून ठेवतोय आणि काय म्हणतोय, मातृपितृदेवतांना 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 पितर देवतांना पितर देवतांना पितर देवतांना पितर मूळ पुरुषांना मूळ पुरुषांना मूळ पुरुषांना निर्वंशायन्माम निर्वंशायन्माम निर्वंशायन हुतात्म्यान 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 भोल्या भटक्यांमाम भोल्या भटक्यांमाम भोल्या भटक्यांमाम रागवल्या रुसल्यांमाम रागवल्या रुसल्यांमाम प्रत्येक जीवमात्रांना प्रत्येक जीवमात्रांच्या आत्म्याक चिरशांती लाभो चिरशांती लाभो. प्रत्येक जीवमात्रांच्या आत्म्याला चिरशांती लाभो. आपण आपल्या पितरांच्या त्या आत्म्याक शांती लाभो म्हणून काय करतो आपण, हो पितृपक्ष साजरो करतो. पितृ 15 आपण पाळतो. त्या तिथीक आपण वयतो काय करतो आपण, म्हणजे पितरांच्या तिथीक काय करतो आपण, तर महालय घालतो. महालय आलय असा आलयामध्ये आपण त्यांच्या आत्म्याला सद्गती लाभावी म्हणून प्रार्थना करतो. समजला मित्रांनो? आणि काय काय करतो, पिंडदान करतो. मागे आपण प्रसाद त्यांना ह्या दाखवतो, नैवेद्य. मग ती वाडी काढतो. आज वाडी काढलंय मी आणि गच्चीवर ठेवलंय. आणि माझ्या पितरांका म्हणजे माझ्या बापाशीक, माझ्या आवशीक, माझ्या आजीक सुद्धा आणि माझ्या छोटे आवशीक म्हणजे कोण, मावशेक करली आवडा म्हणून एक करलीचा तुकडा ठेवलो आणि व्हायतोच बरोबर उचलून घेऊन गेल्याने. त्या शूट करू गावला नाही गडबडीमुळे, असा देत पुढच्या वेळेत बघूया. समजला काय? आणि मग हे काय केलंय, गाईचं एक पान काढलंय, एक कुत्र्याक पान काढलंय, एक झाडाक पान काढलंय, एक आपल्या चुल्याक म्हणजे शेगडीक, आता हाय तर चूल नाही असा गॅसची शेगडी असा त्याका एक पान काढलंय. कसला, नैवेद्याचा. देवाक नैवेद्य दाखवलंय. आणि वर आपलं तो वाडी दाखवले तेवढे पक्षी असतच. आणि मग काय केलंय, जे फॉईलचे कंटेनर येतात ना त्याच्यातून मी मग काय केलंय, गरिबांका अन्न दिलंय, त्यांच्या मुखाक लागला. समजला? आम्ही हे नाही करणं, शूटिंग नाही करणं कोणाकोणाक कसा दिलंय, आपलं टाकतंय बघा ते कंटेनर बनवलंय ते. पण कसा एखाद्याची इज्जत काढूक नको ना, गरीब असतो म्हणजे कायला. एका एक दिवस तरी सुग्रास अन्न गावाक होया. समजला? नाहीतर आपण शाळा पाका घालून नेऊन घालतो त्या चुकीचं असा. आपल्याच वाट्यातलो आपल्याच हिस्स्यातलो एखादो घास काढून दिलो तर वाईट होणार नाही. समजलास? त्या गरिबांका मी ते कंटेनर बनवून त्यांना देऊन येलंय आणि मग जेवलंय. आणि व्हायता आता काय करू गेलंय, मी पिंडाचा विसर्जन करू केलंय. मित्रांनो, मगे येऊया परत हडे. मी तुमका दाखवतंय, फिराक येऊया, भटकाक येऊया, तुमका दाखवतंय. मग हयतो डोंगर सगळं फिरायतंय. समजला? आता आपण तुर्तच हयत थांबूया. काय भटकाक यावा या माझ्या शृंखलेक काय करा होया, तुम्ही सबस्क्राईब करू होया. आणि काय नुसता सबस्क्राईब करून चलताला, बेल आयकॉन घंटी वाजवक होई. देवळाक वाजयतास ना पै ती घंटी, म्हणजे समजताला पुऱ्या गावाक. हां, राजेश केळूसकर इलो हा फटकाक, म्हणजे फटकाक तुमका काय होताला, व्हिडिओ गावतलो माझो आणि मग बघतालाच माका. समजलास? आणि व्हय तो व्हिडिओ शेअर करा मित्रमंडळी गाववाल्यांका. समजला? होय, शेअर करू आणि लाईक करूक विसरू नका. लाईक करणारच नाही, बघताच आणि पुढे जातास. समजलास? आणि काय वाटलं ना त्याचा कमेंट बॉक्समध्ये लिहा जरा वाईच. हाय मी आता जास्तही तुमका फिरय नाही मग हे आपण येऊया फिराक. हाय तो तुम्ही जर भरपूर बघलास, भरपूर लोकांका पाठवलास
तर मी पुढचो व्हिडिओ अगदी बनयतले मग सांगताय तुमका आता रागायतले समजला. कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि लाईक करा. भारत माता की जय. वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.